सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. पद्मासन. अर्धपद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकडा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाची. आपण श्वास घेत आहोत. सोडत आहोत. श्वासाची गती वाढली की संत आहे हे आपलं आपण तपासून पाहूया. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. एक हलकस स्मितहास्य आपल्या ओठांवरती. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हलकसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन करून घेऊया आपली आपण. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. चेहरा शांत. सावकाश कृती थांबूया. मोकळा होत चाललेला आपला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. पहिल्या उच्चारासाठी दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. दीर्घ श्वास. शेवटचा मंत्र. खोलवर दीर्घ श्वास. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. काल आपण पायाचे सूक्ष्म व्यायाम केले.
आज आपण थोडेसे हाताचे करूया. साधी मांडीच घालायची आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची पाचही बोटं जुळलेली आहेत. आणि असं इमॅजिन करा की आपण असं भिंत ढकलतोय एखादी आणि तसे आपण हात ठेवलेत. हा बरोबर. आता दोन्हीही हातांच्या पाचही बोटांमध्ये म्हणजे आपण जास्तीत जास्त हाताची बोटं ताणायची आहेत. स्ट्रेच करूया आणि मग अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर चार बोटं फोल्ड करूया. बरोबर. पुन्हा ओपन करायची, ताण द्यायचा, चार बोटं फोल्ड करू, मग त्यावर अंगठा, एकदा अंगठा आत आणि एकदा अंगठा बाहेर, अशा प्रकारे होती. पुन्हा ओपन करूया, मिटून घेऊया. प्रत्येक पेरातनं आपलं बोट फोल्ड होतंय त्याची जाणीव. पुन्हा ओपन करायचं, ताण देऊया, पुन्हा ओपन करूया. आता अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर चार बोटं घट्ट मूठ वळून घ्यायची आहे. हा. आता दोन्ही हात समोर घ्यायचे असे आडवे. आणि आता फक्त मनगटामध्ये हालचाल करूया. फक्त मनगट वर खाली करा. हाताची कोपरं आपल्याला न हलवता फक्त मनगट वर खाली करतोय. हा बरोबर, छान. त्याला मणिबंध विकास असं म्हणतात. मणिबंध म्हणजे हाताच्या जी मनगट आहेत त्याला मणिबंध असं म्हणतात. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात आडवे करायचे आणि आता फक्त मनगटामध्ये रोटेशन क्लॉकवाईज, पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. हाताच्या मुठी सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यावर. थोडा वेळ विश्रांती तिथल्या तिथे. डोळे मिटायचे आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास पूर्णपणे सोडून घ्या. पुन्हा दोन्ही हात समोर घ्यायचे आणि आता मनगटामधून फक्त हाताचा पंजा वर खाली होईल, अशा प्रकारे. हा बरोबर. हात अगदी लूज सोडा आणि फक्त मनगटामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आता दोन्ही हात जमिनीला समांतर आणि वायपर मुवमेंट. मनगटामधून फक्त हाताचा तळवा एकदा उजवीकडे आणि डावीकडे. आपले हात पूर्ण न हलता फक्त मनगटामध्ये हालचाल. बरोबर. गाडीचा वायपर कसा फिरतो त्याप्रमाणे. छान. आपले मनगटाचे जे जॉईंट्स असतात ते खूप किचकट असतात. जर तिथे दुखापत झाली तर आपल्याला खूप त्रास पण होतो आणि ते बरं व्हायला सुद्धा वेळ लागतो. आता दोन्ही हाताचे तळवे सिलिंगला समांतर. आता दोन्ही हात फोल्ड करायचे, खांद्यावर ठेवायचे आणि सरळ करायचे. हाताची कोपरं एल्बो जे आहेत तिथले सांधे आपण मोकळे करून घेतोय. बरोबर. आता दोन्ही हात तसेच वर आणि पुन्हा फोल्ड आणि सरळ, वरच्यावर. बरोबर. आता दोन्ही हात आडवे करायचे आणि पुन्हा तशीच कृती 4 ते 5 वेळेला. बरोबर. पुन्हा दोन्ही हात खांद्यावर ठेवा. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि करूया शोल्डर मुवमेंट. आपण एकत्रित करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा आता सावकाश वर आणि खाली. थोडस श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खाली. अगदी सावकाश करा. संपूर्ण आपला जो मधला भाग आहे तिथल्या सगळ्या भागाचं प्रसारण होत आहे आणि त्याचबरोबर पाठकण्यामध्ये सुद्धा हालचाल होती. अगदी सावकाश होती. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरं जॉईंट आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. बरोबर. 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. दोन्ही हात खांद्यावर ठेवायचे, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आणि डोळे मिटून तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. करूया आपण नेक रोटेशन. दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. पाठकणा सरळ आहे आणि आता हळूहळू आपली मान उजवीकडे नेऊया. मागची भिंत बघायची.
मध्यभागी आणायची डावीकडे. बरं, आता इथे खांद्यांमध्ये हालचाल न करता फक्त मानेमध्ये हालचाल. उजवीकडे 3 वेळेला आपण उजवीकडून डावीकडे करतोय. अजून एक राऊंड. उजवीकडे आणि डावीकडे. सेंटर. थोडीशी मान टिल्ट होईल. एकदा उजव्या बाजूला साइड वट आणि मग डावीकडे. उजवीकडे डावीकडे. उजवीकडे डावीकडे. सेंटर. आता श्वास घेत मान वर नेऊया आणि श्वास सोडत खाली. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी हनुवटी खाली घेणं टाळायचंय. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता फुल नेक रोटेशन करूया. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश क्लॉकवाईज कृती. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. विरुद्ध बाजूने 2 वेळेला. डावीकडून पुढे येईल. प्रत्येक बाजूने 2 वेळा झाले की थांबायचं. मान सरळ करायची आणि विश्रांती. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. दोन्ही पाय सरळ करायचे समोर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता फक्त पावलं थोडीशी पुढे मागे करा. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आपली पावलं पुढे मागे करा. बरोबर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. फक्त आपल्या अँकल जॉईंट मधून पावलांमध्ये हालचाल. बरोबर. विरुद्ध बाजूने आपली करंगळी खाली जमिनीला टेकेल एवढं आपल्याला गोलाकार फिरवायचा प्रयत्न करायचा आहे. छान. सावकाश थांबायचं आणि मग बटरफ्लाय. दोन्ही पावलं जळून घ्यायचे. हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. पाठकणा सरळ. डोळे मिटून इथे तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आणि आता सावकाश श्वास घेत घेत गुडघे मांड्यावर घेऊया आणि श्वास सोडत सोडत जमिनीकडे प्रेस करा. जास्तीत जास्त प्रेस करा जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत घेत वर. श्वास सोडत सोडत खाली प्रेस. आपल्या कमरेला पूर्णपणे एक व्यायाम मिळतोय. श्वास घेत घेत वर. श्वास सोडत सोडत खाली जमिनीकडे प्रेस करा. पुन्हा वर. आणि आता हळूहळू आपला स्पीड वाढवा. पूर्णपणे आपले हिप जॉईंट्स, कमरेचे स्नायू मोकळे होतात. तिथे असलेले सगळे जॉईंट्स. आणि थोडासा हलकेपणा येतो दिवसभर काम करण्यामध्ये सुद्धा. सावकाश कृती थांबवायची आहे. पाय तसेच ठेवायचे आहेत. आणि आता फक्त उजव्या पायाचा अंगठा पकडा आणि उजवा पाय जमिनीला घासत घासत सरळ करा आणि फोल्ड करा. एका हाताने डावा पाऊल पकडा. उजव्या हाताने उजवा अंगठा पकडा आणि पाय सरळ करायचा. गुडघ्यातनं फोल्ड करायचं. पाय सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. बरोबर. आता हाच उजवा पाय वरती सरळ होतोय का बघा. एक वर सरळ करायचा, खाली घ्यायचा. सावकाश स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा. वर सरळ करायचा, खाली घ्यायचा. बरोबर. एक, वर, खाली. 2. छान करताय. वर, खाली. 4, वर, खाली. हे करताना डावा पाय मात्र आपल्याला तिथे मुवमेंट नाही करायची. फक्त उजव्या बाजूने आपल्याला जेवढी हालचाल करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न. खूप छान. बरोबर. थांबायचंय. आता पुन्हा उजवा पाऊल. उजवा जो अंगठा आहे
तो आपण थोडा तो पाय वर उचलायचा आणि आपण जातं कसं जळतो त्याप्रमाणे गोलाकार फिरवायचा क्लॉकवाईज. एक पीठ जसं जळतो दात्यावरती त्याप्रमाणे. 2 3 सावकाश करा. 4 5 विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. पुन्हा पावलं व्यवस्थित स्वतःकडे खेचू म्हणजे ओढून घ्यायचे. आणि आता डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. सुरुवातीला पाय जमिनीला घासत घासत सरळ करायचा आणि फोल्ड करायचा. 1 पाय सरळ फोल्ड. आता दुसरा पाय जो आहे तो तसाच आडवा ठेवायचा आहे जसा आपण बटरफ्लाय मध्ये ठेवलाय तसा. फक्त आता डावा पाय आपण सरळ करतोय, फोल्ड करतोय. सरळ फोल्ड, सरळ फोल्ड. आता डावा पाय वरच्या वर सरळ करायचा आणि पुन्हा खाली घ्यायचा. 1 बरोबर. 2 3 छान करताय. उजवा पाय पण खाली जमिनीवरच आहे. 4 आणि 5 बरोबर. छान. 5 वेळा झालं की थांबा. बघा कधी कधी आपल्याला उजव्या बाजूने चांगलं जमतं, कधी कधी डाव्या बाजूने. तर आता पुन्हा पायाचा अंगठा तसाच पकडायचा आहे. पाय थोडासा वर घ्यायचा आहे आणि सुरुवात करूया क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3 4 बरोबर. 5 विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबा आणि सावकाश दोन्ही पाय सरळ करा. विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करणार आहोत आपण वक्रासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. सोपं आहे तसं आपण एकत्रित करू शकतो, पण हवं असेल तर एकदा बघून घ्या की ही कशी केली जाते कृती. कॉन्ट्राइंडिकेशन याला विशेष म्हणजे अगदीच फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल, खांदेदुखीचा त्रास असेल तर मात्र करताना काळजी घ्या. आणि पाठकण्याची दुखणी आहेतच. जर ते जास्त दुखत असेल, सिव्हिअर पेन असेल तर मात्र जे आपण ट्विस्टिंग घेतो वक्रासनामध्ये ते करणं टाळा. तर हे कसं करायचं दाखवते. वक्र म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल इथे ट्विस्टिंग असतं संपूर्ण पाठीच्या मणक्याला आणि पोटाच्या स्नायूंवर. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. आपला उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याजवळ लावून घ्यायचं. आपला उजवा हात मागे जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे ठेवायचा. फक्त सीट पासून अगदी थोडासा लांब असेल. डाव्या हाताने समोरनं विळखा घालायचा उजव्या पायाला आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. इथे आपले खांदे एका रेषेमध्ये येतील. बघा जेव्हा आपण मागे वळतो तेव्हा खांदे एका रेषेत येतील. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. अशा प्रकारे आपल्याला हे वक्रासन करायचे. नॉर्मली ही अगदी सोपी कृती आहे, पण जेव्हा आयडियली हे वक्रासन केलं जातं त्यावेळेला काय करतात तर जो आपण डाव्या हाताचा विळखा समोर न घातलाय तो डावा हात आधी डोक्याच्या दिशेने वर घ्यायचा असतो आणि विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडायचा असतो. तर ही आहे वक्रासनाची आदर्श स्थिती. नॉर्मली वक्रासन हे अशा प्रकारे केलं जातं, पण अगदी सगळ्यांचेच हात अँकर पर्यंत पोहोचतील असं नाही किंवा प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. म्हणून हे एक व्हेरिएशन आहे की जे समोरनं आपण हाताचा विळखा सुद्धा देऊ शकतो. आणि त्यानंतर उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करायचा. उलट चाल करताना आधी मान सरळ होईल, हाताचा विळखा सोडून द्यायचा, पाय सरळ करायचा, मग हीच कृती विरुद्ध बाजूला. ठीक आहे. आपल्याला जसं जमेल तसा प्रयत्न करण्याचा आपण प्रयत्न करण्याची सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा. आता उजवा हात जो आहे हा मागे जिथे आपला पाठीचा मणका आहे सीटपासून थोडासा लांब. हा बरोबर. आता ज्यांना शक्य आहे त्याने डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर हात आपला पोचत नसेल तिथपर्यंत, हा ठीक आहे,
किंवा आपले हात हा बघा असा सोडा खाली पावलाकडे, तुमचा हाताचा तळवा येस, हा अशा प्रकारे सुद्धा चालू शकतो. म्हणजे असं नाहीये की अँकलच पकडता आला पाहिजे, तुम्ही अशा प्रकारे सुद्धा बसू शकता. अगदीच इथेही त्रास होत असेल तर मात्र समोरनं गुळखा द्या आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपल्याला दोन्हीही कृतींमध्ये लाभ सारखेच मिळतात. जो उजवा खांदा आहे तो जास्त मागे ओपन करण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, डोळे बंद आणि देह धारणा. कुठल्या ठिकाणी आपल्याला जास्त ट्विस्ट जाणवतोय, कुठे ताण आहे, कुठे जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय, हे आपलं आपण तपासून पहा. बघा उजव्या बाजूचे हिप जॉईंट्स, आपल्या मांडीचा भाग, तिथे तुम्हाला जास्तीत जास्त ताण जाणवेल. गळ्यावरती ताण आणि दाब विरुद्ध बाजूने. गोड श्वासाची बरोबर. उलट चाल करताना डोळे उघडायचे, सावकाश मान सरळ करायची, समोरनं हाताचा विळखा सोडून द्या आणि पाय सरळ. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय फोल्ड करा, डावा हात मागे, समोरनं उजव्या हाताने समोरून डाव्या पायाला विळखा द्या किंवा उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन अँकल पकडा. तुम्हाला जे सहज जमेल ते. थोडासा आपला डावा गुडघा उजवीकडे पुश करायचा, ज्यांनी क्रॉस हात घेतलाय त्यांनी, आणि मग डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावा खांदा जास्तीत जास्त मागे ओपन करण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास घालून देहधारणा पुन्हा जाणीव आपल्या आकृतीबंधाकडे. कुठे ताण, दाब आणि पीळ आहे हे आपलं आपण तपासा. आणि जोड श्वासाची. श्वास घेत आहोत आणि सोडत आहोत. उलट चाल करताना आधी मान सरळ होईल, हाताचा विळखा सोडा, डावा पाय सरळ करा आणि विश्राम. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करणार आहोत आपण पर्वतासन. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणारं हे आसन आहे. आणि त्याचबरोबर लहान मुलांमध्ये उंची वृद्धीसाठी म्हणजे हाईट वाढण्यासाठी सुद्धा हे आसन महत्वाचं आहे. सोपं आहे. दोन्ही पाय जोडलेले आणि आता एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन घालून घ्या किंवा साधी मांडी. तेही जमत नसेल तर साधी मांडी घाला. पाठकणा सरळ. संपूर्ण गुडघे मांड्या जमिनीकडे आपण व्यवस्थित ठेवलेले आहेत. आता दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी, हाताची कोपरं जमिनीला समांतर. बरोबर. आता जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर, हनुवटी, नाक आणि कपाळ स्पर्श करत हात वर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर समोर आणि आता डोळे मिटून घेऊया. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं आपली आपण करून घ्या. दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि मग सावकाश सोडायचा. श्वास घेताना आपले हात अजून वरती ताणले जातील. पाठकण्याला एक मसाज मिळतो. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. छान. उलट चाल करूया. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात आपल्या कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा आपल्या हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्राम. तिथल्या तिथेच डोळे मिटून रिलॅक्स. सावकाश हळूहळू पद्मासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करूया आणि पुन्हा एकदा विश्राम. दंड स्थितीमध्ये यायचं, कुठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्राम. दोन्ही पाय जोडलेले. आता आपल्याला बघा काय करायचंय. उजवा पाय पुढे घ्यायचा, डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा
मग डावा पाय पुढे घ्यायचा आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल असेल. इथे स्वतःचा तोल सांभाळा आणि अगदी सावकाश कृती करा. तर दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपण सुरुवात करतोय. उजवा पाय समोर, डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श, मग डावा पाय समोर आणि उजव्या हाताने बरोबर. थोडस डायनेमिक करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. बरोबर. थांबायचंय. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. करूया ताडासन. दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा आणि मग आपल्या टाचा वर उचलू. जास्तीत जास्त स्ट्रेच वरच्या बाजूने. बरोबर, छान. जास्तीत जास्त ताण ताण. सावकाश टाचा खाली घ्या, हात सुद्धा खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि आता मॅटच्या एका टोकाला येऊन उभे राहा. आपण ह्या ताडासनामध्ये चालणार आहोत. मॅटच्या एका टोकाला उभे राहा. दोन्ही हात परत डोक्याच्या दिशेने वर घ्या. टाचा जमिनीपासून वर उचला आणि आता मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चाला. आपला जो बोटांचा भाग आहे तिथे आपल्याला चालण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपला प्रेशर जो आहे तो बोटांवर येईल. बरोबर, तसंच मागे या आणि बस. 2 वेळेला एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जा. अगदीच जर वाटतोय की आपला तोल जातोय तर मग हात कमरेवर ठेवा. वरती हात ठेवून जर तोल जात असेल तर हात असे कमरेवर ठेवा. शक्य असेल तर दोन्ही हात वर ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा मागे. आता समोर बघायचंय आणि साईडने चालायचंय. अशा प्रकारे. हा, साईडने पण. बरोबर, छान. बघा, पूर्णपणे आपले काफ मसल्स, गुडघ्याचे स्नायू, पायाचे सगळे हॅमस्ट्रिंग मसल्स हे ताणले जातात. बरोबर, छान. आणि आता मध्यभागी येऊन थांबा. टाचा खाली घ्या आणि हात सुद्धा खाली घ्या. विश्राम. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता आपण श्वास घेत घेत दोन्ही हात वर घेणार आहोत आणि श्वास सोडत खाली. 3 वेळेला आपण ही कृती करतोय. श्वास घेत हात समोरनं वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत खाली. श्वासाकडे लक्ष देऊन कृती. आता श्वास घेत हात साईडने वर जातील आणि श्वास सोडत तसेच साईडने खाली येतील. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय आणि विश्राम. मान मागे सैल सोडून द्या. रिलॅक्स. आपण ज्या ज्या काही कृती केल्या त्याचा मनाच्या मनात मागू. करूया आपण हिप रोटेशन. तर आता इथे दोन्ही पायांमध्ये अगदी अर्ध्या फुटापर्यंत अंतर घ्या. दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात कमरेवर, दोन्ही पायांमध्ये अगदी अर्ध्या फुटापर्यंत अंतर. आणि आता सुरुवात करूया क्लॉकवाईज. उजवीकडे कंबर, पुढे डावीकडे पाठीमागे. 1 2. बरं, आता इथे थांबा. ताई, शिंदे ताई, मॅडम, एक मिनिट. म्हणजे आपल्याला असं असं नाही करायचंय.
तर मध्यभागी थांबा, दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि फक्त जो आपला कमरेचा जो भाग आहे ना तो फक्त एकदा उजवीकडे घ्या, पुढे घ्या, डावीकडे, पाठीमागे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पाठकणा असा हलवायचा नाहीये, फक्त आपल्या हिप मध्ये रोटेशन होईल. बघा पुन्हा एकदा प्रयत्न करूया. उजवीकडे, पुढे, डावीकडे. हा, आता होतोय. ठीक आहे. 2, गोलाकार फिरवायचा प्रयत्न करा. 4, आपली जी अप्पर बॉडी आहे ती जेंटली मुवमेंट होईल. हा, बरोबर. विरुद्ध बाजूने करा आता. 1 म्हणजे डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 1, 2. आपली जाणीव जी आहे ती आपल्या हिप मध्ये असेल, आपल्या कमरेच्या ठिकाणी असेल. हा, ठीक आहे. बरोबर. सावकाश थांबायचंय, मध्ये येऊन पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात खाली घालायचे आणि आता आपल्या दोन्ही हातांची जी 4 बोट आहेत ती आपल्या पावलाच्या खाली घ्यायची. बघा अशा प्रकारे दोन्ही हातांची 4 बोट आपल्या पावलाच्या खाली घ्या. आता एक आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत खाली बसा. नजर वरती सिलिंगकडे. पुन्हा श्वास घेत वर या. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. अजून एकदा करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. तर खाली आल्यानंतर थांब. आपले जे हात आहेत ते आतल्या बाजूने असतील, बाहेरच्या बाजूने नाही. ठीक आहे. खाली आल्यानंतर थांबायचे. हाताचे जे तळवे आपण बोट जी पावलांच्या खाली आहेत ती काढून घ्या. दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावा आणि दोन्ही हात जोडून घ्या. बरोबर. थोडीशी पावलं बघा आपली. उजवं पाऊल थोडस उजव्या बाजूने क्रॉस आणि डावं पाऊल डाव्या बाजूने क्रॉस. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी, नजर समोर. आपण करतोय मलासन. अतिशय महत्वाचं आसन, स्त्रियांसाठी खास करून. संपूर्ण गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते. थोडेसे हात सर अजून थोडेसे स्ट्रेच करा. शिंदे सर, थोडेसे हात स्ट्रेच करा. म्हणजे आपली हाताचे जे कोपरं आहेत ती जमिनीला पॅरलल येतील. हा, तेवढे पाय आपण आपल्याला ऍडजस्ट करायचे. बरोबर. नजर समोर. आता पुन्हा इथे आपण थोडीशी डायनामिक हालचाल करण्याचा प्रयत्न करूया. अट्टाहास नसेल. आता इथे श्वास घेत घेत टाचा वर उचलूया आणि श्वास सोडत सोडत खाली घ्या. बरोबर. छान करताय. श्वास घेत घेत वर. छान. श्वास सोडत सोडत खाली. परफेक्ट. अजून एकदा श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत सोडत खाली. आता पुन्हा आपण वर आल्यानंतर इथे पुन्हा थांबण्याचा प्रयत्न करा. हा, इथे थांबा थोडा वेळ. 5 सेकंद तरी थांबण्याचा प्रयत्न. 5, 4, 3, 2, 1. टाचा खाली घ्या. आता तशीच हात ठेवा. थोडस उजव्या बाजूला टर्न व्हा. मागची भिंत बघा. मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. अजून एकदा करूया. उजवीकडे आणि डावीकडे. थांबायचंय आणि श्वास घेत घेत उठून उभं राहायचंय. श्वास घेत घेत वर या आणि हात खाली सोडा. विश्राम. आपण जे काही आता केलं त्याचा जो काही परिणाम जाणवतोय, वेगळेपणा जाणवतोय, श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. ती वाढलीये की संत आहे हे आपलं आपण स्वतःचाच मागोवा घेऊया. इनर अवेअरनेस. करणार आहोत आपण आता वृक्षासन. अतिशय सोपं आणि बॅलन्स सांभाळणारं आसन आहे. आपल्यामध्ये एक उत्साह वाढवणारं, कॉन्फिडन्स वाढवणारं, लहान मुलांमध्ये उंची वृद्धीसाठी अतिशय महत्वाचं आसन वृक्षासन. ट्रिपोज ज्याला म्हणतात. तर इथे जर आपल्याला सुरुवातीलाच म्हणजे जे कोणी नवीन करतायत त्यांना असं वाटत असेल की जर आपला बॅलन्स जातोय तर मात्र भिंतीला टेकून उभं राहायचं आणि हे आसन करण्याचा प्रयत्न करायचा.
तर इथे बघा पायाची स्थिती कशी घ्यायची आहे, पुढे येऊन दाखवते. आता इथे दोन्ही पाय जुळलेले, आपला जो उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला असं फिक्स करायचं. टाच वर आहे, पायाची बोटं खाली आहेत. तर इथे तुम्हाला अशी पायाची स्थिती घ्यायची जी एखाद्या झाडाप्रमाणे दिसते. ठीक आहे. उजवा पाय आपण वर घेतलाय, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला फिक्स केलेलं आहे. आता इथे आपल्याला तोल सांभाळता आला नाही तर मात्र भिंतीला टेकून उभं राहा आणि अशा प्रकारे कृती करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आता इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल जे आहे ते डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. तोल जात असेल तर भिंतीला टेकून उभं राहा. बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ. ठीक आहे, छान. ठीक आहे. इथे जर आपला जेव्हा बॅलन्स सांभाळला जातो की मग हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर, अतिशय कॉन्फिडन्स वाढवणारं आहे हे आसन आणि जी काही मरगळ आलेली आहे ती नाहीशी होते, उत्साह वाढतो. नजर समोर, एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती, स्वतःवरती खूप सारा विश्वास आहे आपल्याला. छान. खूप सुंदर. उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात तसेच खाली घ्यायचे साईडने आणि उजवा पाय सरळ करायचा. छान. थोडा वेळ विश्रांती घ्या. खूप छान बॅलन्स सांभाळला गेलाय. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं दिसतच आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय वर उचला, उजव्या पायाच्या मांडीला डावं पाऊल फिक्स करा. कधी कधी आपले कपडे सुरसुळीत असले ना की मग पाय सुद्धा सटकतात. त्यामुळे एकदम पण असं नाही समजायचं की आपल्याला काही जमत नाही. बरोबर, छान. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे हळूहळू. नमस्कार स्थितीमध्ये, नजर समोर. इथे पुन्हा स्वतःचा बॅलन्स सांभाळा. पाठीचा मणका पूर्णपणे उभ्या कक्षेत ताणला जातो. दीर्घ श्वसनाचं आवर्तन. दीर्घ श्वास भरून घ्यायचा, सावकाश सोडायचा. छान. उलट चाल करताना हळूहळू हात सावकाश खाली येतील. डावा पाय सरळ करूया आणि विश्रांती. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. आज आपण पाठीवर पडून रोलिंग बघणार आहोत. तर हे रोलिंग कसं करायचं हे मी दाखवते आधी, मग आपण एकत्रित करूया. पण त्याचबरोबर कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिसिस, त्याचबरोबर लंबर स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहेत, त्यांनी मात्र हे रोलिंग जे आपण अप अँड डाऊन करणार आहोत ते करणं टाळायचं आहे. साईडवर रोलिंग करायला हरकत नाहीये, पण अप अँड डाऊनचं म्हणजे आपण उठणार आणि पाठीवर झोपणार हे मात्र रोलिंग करणं टाळा. ज्यांना पाठगण्याची दुखणी आहेत त्यांच्यासाठी ही सूचना. तर हे कसं करायचं मी दाखवते. एका कुशीला वाढायचं आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ, दोन्ही पाय जे आहेत हे आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घ्यायचे. म्हणजे आधी 30 अंशापर्यंत वर येतील, मग 60 अंशापर्यंत वर येतील, मग 90 अंशापर्यंत वर, आणि त्यानंतर ते फोल्ड करायचे. समोरनं आपल्या पायाला विळखावायचा अशा प्रकारे. आणि आता पुढची कृती बघा, आपल्याला थोडंसं शरीर आपल्याला आपलं हलकं करायचंय म्हणून ह्या सगळ्या कृती. आता इथे थोडासा एक जग द्यायचा, उठायचं आणि पुन्हा पाठीवर यायचं. उठायचं, पाठीवर यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे हे झालं अप अँड डाऊन रोलिंग. आणि पुढची बघा कृती, साइडवर्ड रोलिंग. म्हणजे एकदा उजवीकडे. आता इथे करताना आपल्याला डोकं मात्र वर उचलायचं नाहीये आणि
डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे रोलिंग करायचं. सावकाश एका कुशीला या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, डोळे बंद आणि श्वासाची जाणीव. आता दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. आता आपला जो डावा पाय आहे तो फोल्ड करा, थोडासा वर उचला आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला समोरनं हाताचा विळखा द्या. हा, बरोबर. आणि आता पुन्हा उजवा पाय आपण श्वास घेत घेत वर घेणार आहोत आणि श्वास सोडत सोडत खाली घेणार आहोत. हे करताना डोकं वर उचलायचं नाही. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. परफेक्ट. श्वास घेत घेत 90 डिग्री पूर्णपणे वर घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत खाली घ्यायचा. बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत वर. आता इथे थांबा आणि आता थोडासा पाय एकदा उजवीकडे आणि डावीकडे असा फिरवून घ्या. वरच्यावर साईडने, वरच्यावर साईडने एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. नाही नाही, फक्त एका साईडने, गोलाकार नाही फिरवायचा. उजवीकडे आणि डावीकडे. पेंडुलम कसं हलतं घड्याळाचं त्याप्रमाणे. हा, बरोबर, छान. इथे कमरेच्या स्नायूंना एक मसाज मिळतो आणि पुन्हा आपले थाय मसल्स सुद्धा थोडेसे जे वाढलेले असतात ते कमी व्हायला मदत होते. छान. सावकाश मध्यभागी येऊन उजवा पाय हळूहळू खाली जमिनीवर टेकवा, डोकं न उचलता. डाव्या पायाचा जो हाताचा विळखा आहे तो सोडून द्या. डावा पाय हवेमध्ये सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय वर उचलायचा आहे, तो फोल्ड करायचा आहे, समोरून आपल्या हातांचा विळखा. डावा पाय श्वास घेत घेत वर घेऊया आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर, बरोबर. श्वास सोडत सोडत खाली. पुन्हा श्वास घेत घेत डावा पाय वर आणि आता फक्त साईडने आपण त्याला फिरवतोय. म्हणजे एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, बरोबर. उजवीकडे, डावीकडे. हा, छान, बरोबर करताय. उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा आणि पुन्हा डावा पाय नियंत्रित सावकाश जमिनीवर घ्या. दोन्ही हातांचा विळखा सोडा, पाय हवेत सरळ करा, उजवा पाय, आणि जमिनीवर ठेवा विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता फक्त आपण उत्थित एक पादासन करतोय. म्हणजेच फक्त उजवा पाय 30 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. फक्त 30 अंशापर्यंत वर घ्या. दोन्ही पाय जोडलेले ठेवा आणि उजवा पाय फक्त 30 डिग्री वर घ्या. अजून खाली, अजून खाली. डोकं वर उचलू नका. खाली घ्या, अजून थोडंसं खाली घ्या. 30 डिग्री, फक्त 30 अंशापर्यंत वर घ्यायचा. आणि आता इथे थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सावकाश उजवा पाय खाली. बघा, तुमच्या गुडघ्यांवरती, तुमच्या मांड्यांवरती खूप सारा प्रेशर येतो हे करताना. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता फक्त डावा पाय 30 डिग्री वर उचला. फक्त 30 अंशापर्यंत वर. थोडस अजून खाली. आणि पुन्हा इथे होल्ड. श्वास आपला चालू ठेवायचा आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. खाली. थोडा विश्रांती. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 30 डिग्री वर घ्यायचे.
ठीक आहे. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी मात्र दोन्ही पाय एकत्रित वर उचलणं टाळा. बाकीच्यांनी प्रयत्न करा. अट्टहास नसेल, त्रास होत असेल तर तुम्ही आसन सोडायला हरकत नाही. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, डोकं जमिनीवर. हे करताना नकळत आपण डोकं वर उचलतो, खांदे वर उचलतो, पण तसं नाही करायचं. सगळंच शरीर जमिनीकडे आपण सैल सोडून द्यायचं. आणि आता फक्त आपले दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 डिग्री वर उचला. बघा ओटीपोटावरती खूप छान आता प्रेशर येतो. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं. 30 डिग्री वर उचला. आणि आता इथे पुन्हा आपण थांबतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सावकाश खाली घ्या. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. ज्यांना वेट लॉस करायचंय किंवा आपले कोर मसल्स, ओटीपोटाचा जो भाग आहे तो अधिक चांगला बिल्डअप करायचा असेल तर त्यांनी मात्र हे नक्की करावं. करूया आपण आता थोडस रोलिंग. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय वर उचलायचे आणि आपल्या समोरनं हाताचा विळखा द्यायचा आहे. पुन्हा लक्षात घ्या, ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळा. आता सुरुवात करूया. उठायचंय आणि पुन्हा पाठीवर यायचं. 1, उठूया, पाठीवर यायचं. 2. बरं, आता खाली येताना थोडेसे पाय डोक्याच्या दिशेने घ्यायचा प्रयत्न करा. हा बरोबर, छान. 3, 4, 5. सीटचा भाग थोडासा वर उचलायचा प्रयत्न, छान. 7, 8, 9 आणि 10. छान. सावकाश खाली या. थोडीशी हाताची पकड लूज केली तरीही चालेल. तुम्हाला मुवमेंट करताना कुठे अडथळा नको यायला. आणि आता साईडवर रोलिंग करूया. एकदा उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. हाताचा विळखा सोडा. दोन्ही पाय सरळ करा हवेमध्ये आणि खाली जा. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पण विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर. करणार आहोत आपण आता सर्पासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता डाव्या हाताचं मणकट उजव्या हाताने पकडायचं. ती पकड जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे ठेवायची आहे. हाताची जी कोपडं आहेत ही जमिनीला समांतर घेतील. कपाळ जमिनीवर आहे आपले. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीला टेकवा. म्हणजे आपला श्वसन मार्ग इथे मोकळा राहतो. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. आता हळूहळू आपली हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट जमिनीपासून वर उचला आणि नजर सिलिंगकडे. आपले खांदे मागून एकमेकांच्या जवळ आणा. थोडीशी कोपरं मागच्या मागे खेचा. बरोबर, छान. नजर वरती सिलिंगकडे. शक्य असेल तर तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चाल. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश कपाळ जमिनीवर घ्या. हाताची पकड सोडा. एका गालावर पडून विश्रांती.
सावकाश एका कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांत. मान मागे सैन सोडून द्या. दोन्ही पाय जोडलेले. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधना. उद्या आपला वर्ग 6:30ला आपण सुरू करूया. ठीक आहे, चालेल ना की 6ला सुरू करायचा? मला फक्त सांगा अंगठ्याने किंवा खाली मेसेज टाकला तरीही चालेल. चालेल ना 6:30ला? ओके, ठीक आहे. मग उद्या आपण 6:30ला वर्ग घेऊ. पण उद्या आपला विषय असणार आहे, विषय म्हणजे योग साधनेबद्दलची माहिती. आसनं कशी करावी, प्राणायाम कसा करावा किंवा अष्टांग योग म्हणजे काय, तर हे सगळं उद्याच्या वर्गामध्ये घेतलं जाईल. आणि त्याचबरोबर प्राणायाम करताना कोणती काळजी घ्यायची आहे किंवा कशा प्रकारे आपण हा प्राणायाम करायचा, हे आपण उद्याच्या वर्गामध्ये बघणार आहोत. आणि थोडीशी आपण प्राणायामाला सुरुवात पण करूया, म्हणजे आपला सोमवारपासून कंटिन्यू आपल्याला व्यवस्थित प्राणायाम करणं सोपं जाईल. हे आपण उद्या वर्गामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत, जोड श्वासाची. दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं करूया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जळून घ्यायची आहेत. तिथे किंचितसा दाब आणा. दोन्हीही हातांची बाकीची 3ही बोटं अर्धवट मिटलेली आहेत आणि ती सैल आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये जो दाब आणलेला आहे, तिथे जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे, त्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का, याकडे आपलं लक्ष. मन शांत एकाग्र होण्यासाठी ह्या प्राण स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. एक हलकस स्मित हास्य ओठांवरती. आपण जी बैठक धारण केली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, त्यामध्ये आपण किती स्थिर आहोत, किती सहजपणे बसलोय, हे आपलं आपण तपासून घेऊया. कुठे अवघडल्यासारखं वाटत असेल तर थोडीशी पायाची स्थिती बदलून घ्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती संथ आहे, लयबद्ध आहे. विचार आपोआप कमी होत जातात. करणार आहोत आपण संपूर्ण योगिक श्वसन. अकार, उकार आणि मकारासहित. उदर, उर आणि स्कंद. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. छातीचं प्रसारण. खांदे कानाच्या दिशेला वर जातील. संथ गतीने श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित.
जेव्हा आपण ह्या अकार उकारात आणि मकाराचं उच्चारण करतो तेव्हा अकार जो आहे हा थोडासा करायचा, उकाराचं प्रमाण थोडंसं वाढवायचं आणि मकाराचं प्रमाण अजून उकारापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, पुन्हा एकदा दोन अवस्थेनं आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आपल्याला आता टेक्निक माहिती झालेली आहे. श्वास सोडताना खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना काही क्षण शांत डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांत श्वासनासाठी स्थिती घ्या. अगदी सावकाश एका कुशीला वळा. दोन्ही पाय मध्ये पुरेसं अंतर. आपले हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोट अर्धवट मिटली. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचे. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपण आपला संपूर्ण पाठीचा कणा जमिनीच्या दिशेने सैल सोडलेला आहे आणि आपल्याला आता खूप छान वाटतंय, सुखावह वाटतंय, आरामदायी वाटतंय. शरीरातला प्रत्येक अवयव मनाने शिथिल करायचा आहे. जाणीव आपल्या दोन्हीही पावलांकडे घेऊन जाऊया. मी माझ्या दोन्हीही पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोपर, दंड, खांदा मनाने मी शिथिल करत आहे. पाठकड्यांमधले सगळे महत्वाचे मणके शिथिल होत चाललेत. माझ्या पोटाचा भाग, तिथे असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी, स्नायू शिथिल होत आहे. जाणीव माझ्या भागाकडे. माझी दोन फुफ्फुस, माझ्या बरगड्या, माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. जाणीव कंठाच्या ठिकाणी. माझ्या गळातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू आणि ग्रंथी शिथिल होत आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये असलेली सैल संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे दोन कान, माझे दोन गाल, नाक, दोन्हीही नाकपुड्या, नाकाचा शेंडा शिथिल होतोय. डोळे अलगद मिटलेले आहेत. माझ्या दोन्हीही पापण्या, डोळ्यांच्या आतली बुबुळ, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस
शिथिल होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझा संपूर्ण देह कापसासारखा हवेत हलका हलका तरंगत आहे, याची मला जाणीव आहे. मी माझ्या शरीराला मनापासून धन्यवाद देत आहे. ते माझ्याकडून उत्तम अशी साधना करत आहे आणि मला तशी साथही देत आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकपुड्यांना होतीये. पोट नियंत्रित जमिनीकडे जाते. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मक प्राणशक्ती चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देते. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. माझा श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा माझ्या मध्ये प्रवेश करत आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक होत चाललाय. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. माझ्या जीवनामधली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, ती प्राप्त करण्यासाठी योग्य अशी वाटचाल मी करत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनात सुख, समाधान, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय. मला माझं संपूर्ण जीवन व्याधी विरहित आणि औषध विरहित असंच जगायचं आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार आहे. मनोमन आपले आई वडील, आपले आद्य गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करू. या सगळ्यांना मनापासून वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देतात. दोन्ही हातापायांच्या बोटात हलकीशी हालचाल करूया. आपल्या देहाची जाणीव पुन्हा एकदा. मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवूया. डाव्या कुशीला वळायचं आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीत यायचं. अगदी सावकाश. दोन्ही हात जोडून क्रांती पाठ. मी बोलते. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे जाऊया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं ओमच्या चरणी सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत हात खाली. हस्त आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम.
धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होतोय. भेटूया उद्या सकाळी 6:30. ग्रुपवरती मी मेसेज टाकते. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते.